उपमुख्यमंत्री अजित पवार मसजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला दाखल झाले. थेट जाऊया. तीन मुली किंवा मुलं ब्रश करतं, कोण अंघोळ करतं, कोण टॉयलेटला जातात. जुना एरिया आहे ना, त्याच्यामध्ये पहिली त्यांची ती सिस्टीम आहे. हा, ते बरोबर आहे. तसंच जुनं फार की आता नवीन जे इकडे त्यांचं जे झालंय ॲग्रीचं, तिथं त्यांना ते केलेले वॉशरूम सेपरेट आणि बाथरूम सेपरेट केले. तुला ह्याला सहकारी मुली म्हणून कुठल्या भागात? हिंगोलीचे आहे, पालीचे आहे आणि बुलढाणा. पाली, रायगड पाली आणि तिसरे एक बुलढाण्याचे. चारच आहे ना? हा, चौघी. बुलढाणा, पाली, तू आणि हिंगोली. बुलढाणा म्हणजे प्रॉपर बुलढाणा. हा, प्रॉपर. जाऊन पण तिकडं सगळं अर्ध लक्ष इकडेच म्हणल्यासारखं. आज महिना वर्ष होत आलं तरी काहीच नाही याच्यामध्ये. पाहिजे तसा रिस्पॉन्स दादा आम्हाला कुठूनच भेटत नाही ना. तसं नाही बा, त्यावेळेस एखादी नाहीतर कोर्टा पुढे चालते त्यावेळेस तुमचं पद्धती त्या सगळ्या गोष्टी चालतात. काही गोष्टी अशा सांगायचा वेळ जवळपास आतापर्यंत तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो. ही आताची पिढी आहे एकदम पोटतिडकीनं तळमळीनं मी सगळं पुरवलं. कमीत कमी माझे 8 ते 10 कॉल लँडलाईनला माझा एकही निरोप तुमच्याकडे गेला नाही. आल्या तुम्हीच. राजेश देशमुख हा बीडमध्ये अतिशय चांगला काम करणारा सगळ्या बीडमध्ये त्यांनी त्याच्यानंतर मी बोललो तसा तो अतिशय चांगले अधिकारी त्याच्यामध्ये गणले जातात. त्याच्यात प्रमाण असं या गोष्टी ते कारण थोडी घालतात, परंतु मार घातले तर लगेच त्याचा प्रभाव त्यामध्ये चालू झाल्याकडे जातो. कोणाकडे माझं काम आत्ता येईल. मी त्यावेळेस दारूला म्हणजे सगळं आत्तामध्ये दिला सगळं माझ्या गावची झाली, दारूची झाली. मला प्रशासन भाग असा भरपूर असं पण मी म्हणजे त्याला काही प्रत्येक सोडून दिला. त्यांना म्हणजे त्याला आपण तुम्हाला तुलाही माहिती नसेल. मी गाडीत बसलो तेव्हा हेलिपॅडवर न्यायचं मस्त तिथे नाव पाहिजे होतं. रमेशलाही माहिती आहे. रमेशनं आम्ही जेवण एकत्र केलं, त्यालाही माहिती आहे. कुणाला मी गाडीत बसलो मी इकडे जायचो. सगळं सांगायचं तात्पर्यंत या सगळ्या गोष्टी करत असताना सगळं फार काही कुठं प्रपोगंडा नाही करत. त्या गोष्टी कुठं सांगायला पाहिजे ती आम्ही सांगितलं. परंतु ज्याच्या घरात किती घटना घडली असं वाटतं की रोज असल्याला काही अपडेट झालं पाहिजे. कुठं काय चौकशी व्यवस्थित होते. त्यावेळेस आम्ही जर प्रशासनाने जास्त चौकशी काम करत असतो त्याची शेती दरवर्षी आमची अपेक्षा तिथं झाला. आमची अपेक्षा ती काहीतरी प्रशासनामार्फत त्या गोष्टीवर थोडं. पण दादा आता 1 वर्ष झालं ना बघा. आमची अपेक्षा आहे असं पण नाही की आता 1 महिना झाले म्हणून की आम्ही दररोजच काहीतरी अपडेट मागतोय. आता वर्ष झालं ना. आम्ही कसं आम्ही आता किती दिवस सहन करायचं. जर तिथे झडपी जरी पोलीस ऑफिसर असेल तर करू शकतो. त्याच्यामध्ये असं गुन्हे होतं की पोलीस ऑफिसर महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्वाची टीम आहे. त्याच्यावर जो काम करतोय तो पुढचा विचार करून सगळं आपल्याकडून कुठलं चूक होऊ नये म्हणून ते बायकोने बघतात. कारण तिथे कुठल्याही गोष्टी झाल्या तर त्याचा पुढं पोहोचत गेली पोस्ट बघणार रात्री 12पर्यंत कुठून पुढचा विषय कालचा परवा प्रमुख केलं त्या जवळीचं लोकांना आज खूप असं सकाळपासून मला बोलायचं आहे तुम्हाला की दुसरा पण विषय काय सगळे सक्रिय येतात.
त्यांच्याकडं खूप मोठा पैसा आहे. 1 करोड रुपये रोज कमवायचे आणि 1 लाखाची समाजसेवा करायची असं यांचा पॅटर्न आहे. आणि तो पॅटर्न 1 लाखाचं हे केलं, लग्नाला दिले, त्याला दिले आणि त्याच्या नावाखाली खूप चुकीच्या गोष्टी झाल्या. पण आम्हाला काय वाटतं, काही लोक काय म्हणतात, काही जण राजकारण करायचं. चालूचे सरपंच होते अजून ग्रामपंचायत रमेश म्हणजे म्हणजे हद्दीमध्ये सुद्धा आम्ही काय नाही करतो. आम्हाला फक्त नाही पाहिजे, आम्हाला बिलकुल काय नाही पाहिजे. आम्हाला पाहिजे त्यावेळेस साहेबांना माहिती आहे तुमच्याकडे संतोष अण्णा आले होते, तुम्ही इथल्या कब्रस्थानचा फंड तुम्ही दिलेला आहे, त्याचं मागच्या वर्षी काम झालं ते त्यांच्याकडे पण गेलो. आणि त्रास इतका होतो मी फक्त ते विषय त्यावेळी सांगितले असेल तर जे फोकस होते तो बाजूला जाऊन ते सगळेच विषय सगळा गेला असता. आता जे दादाला जे केलं ना ते घरपाताचा विषय ते त्यांनीच सांगितलं की आम्ही धनंजय भैयाकडे गेलतो, एवढ्या एवढ्या कोटीची ऑफर दिली ती, गाडीत बसायचं होतं. म्हणलं हे माझ्या ह्याच्यातले विषयच नाही आणि ह्याच्यानंतर माझ्याकडे बसू नका आणि इथं येणार आहे. आता ह्याच्यात कोण आलेला आहे आपली अपडेट घ्यायला हे माहीत नाही ना आपल्याला. इथे कोणी फोटो काढला ते म्हणलं मी नातेवाईकच आहे किंवा मी असंच आहे तसंच आहे, तसं झालं होतं आमचं. म्हणलं अजिबात कसल्या गोष्टीत पडणार नाही, गाव पण पडणार नाही, कुटुंब पण पडणार नाही आणि इथं नाही सगळं पोखरलंय. पण महत्वाचा मुद्दा दादा ह्याच्यातला असा आहे की ही संतोष पंचायत कोणाच्या कसा फुटाने प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्राच्या डोळ्यातलं पाणी कधी थांबणार? रोज घटना घडतात, कायद्याची कुठे संबंध जमा करत नाही. परवा मालेगावमध्ये आधी अत्याचार झाला, काल परत एकदा अत्याचार झाला, तर न्याय कुठंच भेटत नाही. आणि आता तुम्ही वरून न्यायालय न्याय भेटण्याकरताच न्यायालय न्यायालय आहे ना, न्यायालयाविषयी सांगतात. पण फास्ट ट्रॅक म्हणता पण होत नाही फास्ट ट्रॅक. मला कृष्ण आंधळे कधी सापडणार आहे एवढे एक पोलीस एसपीला विचारा, एसपी बदलून बी काही फरक पडला नाही त्याचा. त्या कृष्ण आंधळे अजून बी आमचे जे काही साक्षीदार काही जे फिर्यादी हे भयभीत आहेत त्या कृष्ण आंधळेमुळे. एवढी आता एसपीला पालकमंत्री येणार त्या तुम्ही त्याला विचार फार वेगळे महत्वाचा मुद्दा ह्याच्यातला आहे. संतोष पंचायत गोष्टी काही नसल्यामुळं ही जी सगळ्याला जी तळमळ आहे ती फक्त त्या गोष्टीमुळे तळमळ आहे. ही कोणच्या भांडणात नाही, कोणाच्या कशात नाही. उलट सामाजिक कार्यात असताना त्या माणसाची एवढी अमानुषता आहे, त्याच्यामुळे माणूस सगळे झाले. ही एवढी जी तळमळ आहे गावाला ती तीच तळमळ. नाही तुम्ही आता बघतात कुठलंच तरी एखाद्या माणसासाठी एवढं एकत्र आलेलं आहे. तसं तुम्ही जिथं म्हणता त्याची
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोगमध्ये दाखल झाले। यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कन्या यांच्याशी त्यांनी संवाद साधला। वैभवी देशमुख यांच्याशी त्यांनी संवाद साधला। वैभवी देशमुख यांच्या शिक्षणासंदर्भात त्यांनी चौकशी केली। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचेच आमदार धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी मानला जातोय आणि तो सध्या तुरुंगात आहे। त्यामुळे अजित पवार गटावर प्रचंड आरोप झाले होते या सगळ्या प्रकरणात आणि आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोगमध्ये दाखल झाले आणि त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी आम्ही वर्षभरापासून याचा पाठपुरावा घेतोय, मात्र आम्हाला कोणत्याही प्रकारच्या अपडेट्स दिल्या जात नाहीत अशी तक्रार वैभवी देशमुख हिनं अजित पवार यांच्यासमोर केली। न्याय मिळायला हवा। हत्येला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर अजित पवार देशमुख कुटुंबियांच्या भेटीला आलेले आहेत। अजित पवार यांनी मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या घरी जात धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांच्या मुलगी वैभवी देशमुख या दोघांशी संवाद साधला। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांच्याकडून। ओंकार, काय घडलं या भेटीत? तेव्हा जर पाहिलं तर आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जे आहे ते तिथीप्रमाणे 1 वर्ष होत आहे। आज संतोष देशमुखांचं प्रथम वर्ष श्राद्ध जे आहे ते कुठेतरी होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर अनेक मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। याचबरोबर जर बघितलं तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे धारूर माजलगाव येथील प्रचार सभा ज्या आहेत त्यावरून बीडकडे जात असताना कुठेतरी त्यांनी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी जी आहे ती भेट दिलेली आणि या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांची मुलगी असलेली वैभवी धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केलेली आहे। याचबरोबर जर बघितलं तर ग्रामस्थांशी देखील अजित पवारांनी यावेळी चर्चा केलेली आहे। अचानक अजित पवार जे आहेत ते या ठिकाणी कुठेतरी दाखल झालेले होते आणि त्यांनी या ठिकाणी येत वैभवी देशमुख असेल त्याचबरोबर धनंजय देशमुखांकडून या प्रकरणात ज्या काही अडीअडचणी त्यांना येत आहेत त्याबाबतची माहिती जी आहे ती कुठेतरी जाणून घेतलेली जी आहे ती कुठेतरी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर संपूर्ण परिस्थितीत बोलताना त्यांनी गावकऱ्यांनी देखील त्यांना जो फरार आरोपी कृष्णा आंधळे आहे त्याच्याबाबत विचारलं की कृष्णा आंधळे सापडत नाही त्याच्याबाबत काहीतरी करा असे प्रश्न जे आहेत ते गावकऱ्यांनी त्यावेळी यांना विचारलेले पाहायला मिळालेले आहे। तर वैभवी देशमुखने देखील आम्ही 1 वर्षापासून दादा न्याय मागतोय मात्र आम्हाला न्याय मिळत नाही अशी भावना जी आहे ती कुठं व्यक्त केलेली आहे। अजित पवारांनी जी आहे ती यावेळी या दोघांची समजूत कुठेतरी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी केलेला आहे। नक्कीच अजित पवारांनी यावेळी काय सांगितलेलं आहे? नक्कीच अजित पवारांनी देखील यावेळी बोलताना म्हटलं की सरकार आपल्या पूर्णपणे पाठीशी आहे। ज्या पद्धतीनं सुरुवातीपासूनच सरकार जे आहे ते ज्यावेळी ही हत्या झालेली आहे त्यावेळेसपासूनच सरकार संपूर्ण या प्रकरणात सकारात्मक आहे। जी मदत काही देशमुख कुटुंबियांना करावी लागेल ती करण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचं अजित पवारांनी संपूर्ण या चर्चेदरम्यान सांगितलेलं आहे पाहायला मिळते। नक्की, धन्यवाद ओंकार आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।